अरे दिनकरा स्वतः सांभाळ. अरे तू असं रडत रवलोय तर तुझी आवाज परत येतली या काय? ह्या बघ घरातल्यांका आता तुझोच आधार असा तेव्हा तेव्हा दितय माग. ज्या दिवशी हे झालं त्या दिवशी सतत तुमचं नाव घेत होत्या. माझ्या दिनकरला बोलवा, या घराला जपा, मी आता त्यांच्याकडे जाते असं सतत म्हणत होत्या. मी त्यांना म्हणाले की तुम्हाला काही होणार नाहीये, पण सतत शेवटच्या निर्वानिर्वीची भाषा करत होत्या. आपण त्यांच्याकडे हक्क मागायचा आणि जर नाही दिला तर त्यांच्यावर केस करायची. हरकत नाही. आता एकतर आर नाहीतर पार. ठरलं तर मग 2 दिवसांनीच मागूया. जेव्हा मी घरी आलो होतो ना तेव्हा मला वाटलं की माई मला इथे राहूनच नाही दिलं. ती तेव्हा माझं खूप रागराग करायची, पण नंतर लाड करायला लागली. छान छान खाऊ बनवून द्यायची मला. तुला आठवतंय ना आपल्याला उशीर झाला की माई आपल्याला ओरडायची. हो ग मुक्ता, पण ते काळजी मोठी. मुक्ता तुला माहितीये माईने मला एकदा काठीने मारलं सुद्धा होतं. माई मुद्दामून नाही केलं. हवं तर मी माफी मागतो तुमची. पण माई तुम्ही समजेंशी असंच वागता. काय मी अशी वागते काय? थांब, तुला आता दाखवतेस मी कशी वागते ते. मला विचारतोय सगळ्यांशी असं वागतोय? हा मला विचारतोस? आई कामाचा कंटाळा. हा माई नको. हा? राग येतो लगेच. मला म्हणतोयस काय तुम्ही सगळ्यांशी असं वागता काय? काम नको करायला. हा चल. जर तेव्हा मारलं नसतं तर वागायचं कसं हेच समजलं नसतं. मुक्ता, मोठी माणसं आपल्याला शिक्षा करतात ना ते आपल्या चांगल्यासाठी. हो दादा, आता आपण चुकावं आणि माईने आपल्याला ओरडावं असंच वाटतं ना. मी देव बाप्पाला सांगितलंय तू आमच्या माईला परत पाठव. मुक्ता, अगं मला माईचा मार आणि खाऊ दोन्ही खाऊच वाटतंय ग. माई का ग आम्हाला सोडून गेलीस? आम्हाला तू हवी होतीस ग, का सोडून गेलीस आम्हाला? स्वतः मात्र म्हणायचीस मला सोडून जाऊ नका, पण तूच आम्हाला सोडून गेलीस. सांग ना का गेलीस माई? दादा खरंच आपली माई देवघरी गेली का रे? मी बघितलं होतं ती झोपलेली आणि ती लोक तिला घेऊन गेली. तिला देवघरी घेऊन गेली का रे? सांग ना दादा, सांग ना दादा. तू सांग ना त्या माणसांना आमच्या माईला परत आणा. मुक्ता, मी सांगेन त्यांना. तू काळजी करू नकोस, तू रडू नकोस ना ग. दादा तू खोटं बोलतोयस ना? आई म्हणते देवाघरी गेलेली माणसं परत कधीच नाही येत. अरे तुम्ही असे काय थांबलात? शाळेत नाही जायचंय का तुम्हाला? अगं आई, शाळेत जावंसं वाटतच नाही. माझी खूप आठवण येते. मुक्ता बाळा,
माईला जाऊन आता 2 दिवस झाले की नाही. अगं असं किती दिवस शाळेत नाही जाणार बरं. शाळेमध्ये जाल तिथे मित्रमैत्रिणी असतील, सर असतील, या सगळ्यांमध्ये तुमचं मन रमेल. चला बघ शाळेत जा. पण आई, माई का गेली ग देवा घरी? आम्हाला हवी होती ती. अगं बाळा तुलाच काय, पण आपल्या सगळ्यांनाच हवी होती ना माई. अगं आपल्याला कशी आवडायची आपली माई, तशी ती देवबाप्पालाही आवडायची. म्हणूनच तर देवबाप्पाने तिला आपल्याजवळ बोलावून घेतलं. कळलं? चला बघू शाळेत जा. होय. दादा चल आपण शाळेत जाऊ. दादा चल शाळेत जाऊ. बरं झालं हे दोघं शाळेत गेलेत. निदान तिथं तरी करमेल त्यांना. हो ना, मी तेच समजावत होते पण ऐकतच नव्हते. मला काय वाटतं, तुम्ही सुद्धा आता ऑफिसला जायला हवं. पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायला हवी. माझाही तोच विचार होता, पण आईच्या आठवणीतून बाहेर पडताच येत नाही मला. मी तरी काय करू? हो असं काय करताय? जर तुम्ही घरातच थांबलात तर तुम्हाला माईंची आठवण येतच राहणार. कारण या घरात माईंचा वावर होता. इथल्या प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्ही माईंनाच शोधत राहाल. पुन्हा एकदा नव्याने कामाला सुरुवात केली तर या सगळ्यामधून बाहेर पडता येईल. अहो असं काय करताय? तुमच्याशी बोलतेय मी. असं उदास बसून कसं चालेल? तुम्हाला असं वाटतंय का की मला माईंची आठवण येत नाहीये म्हणून? पण कोणामुळेही कोणाचा संसार थांबत नसतो. अहो आपल्या माईंच्या आठवणी मनात साठवून आपल्याला आपल्या नवीन कामांमध्ये रुजू झालं पाहिजे. खरं आहे तुझं. जरा चहा आणतेस माझ्यासाठी? जरा डोकं दुखतंय माझं. आणते. दादा काय झालं? ते का थांबलायस? मुक्ते, सगळं बदललंय ग. सगळं नवीन वाटतंय. सगळ्यांना ओळखत असलो तरी ओळखत नसल्यासारखं वाटतंय ग मुक्ते. दादा मला माहिती आहे तुला माईची आठवण येते ना. मला सुद्धा येते. पण आईने सांगितलेलं आठवतंय ना तुला? जर तू शाळेत नाही गेलास तर कसं करमणार तुला? हो ग मुक्ते, पण मला शाळेतच जावंसं नाही वाटत. कसं तरी वाटतं की घरी जावं. घरी माई आपली वाट बघत असेल आणि उशिरा का गेलो म्हणून ती मला ओरडेल आणि थोड्या वेळाने तीच जवळ घेऊन खाऊ दे. मला माईचा मार आणि खाऊ दोन्ही खाऊशी वाटतंय. चल ना आपण घरी जाऊ. चल ना आपण आजच्या दिवस शाळेला सुट्टी घेऊ. चल ना मुक्ते. अरे दादा आई ओरडेल आपल्याला. ओरडून देत का? पण मला आज शाळेत नाही करमणार. चल ना आपण घरी जाऊ. हो वाटलंच तू उद्यापासून येऊ आपण शाळेत. आजच्या दिवस सुट्टी घेऊ. चल ना. अरे दादा जर तुला उद्या पण नाही करमलं तर मग शाळेतून परत घरी जाणार आहेस का? असे किती दिवस सुट्टी घेणार आहेस तू? तुला माहिती आहे आईने मला काय बोललेलं? देवाघरी गेलेली माणसं वरून सगळं बघत असतात. मग माई सुद्धा आपल्याला बघत असेल ना. मग तू शाळेत नाही गेलेला आवडेल का तिला? नाही आवडणार ना. मग मला शिक्षा करायला येईल ना ती. माई अगं तू मला बघत असेल तर मला शिक्षा करायला ये ना. एकदा तरी ये माई. तू एकदा आलीस ना मी तुला कुठेही जाऊ देणार नाही.
माई तू ये ना ग. माई माई तू ये ना. माई. दादा असं नको ना बोलूस. बघ मला सुद्धा रडायला येतं. बघ माई आपल्या सोबत नाहीये, पण आई तरी आहे ना आपल्या सोबत. मग ती बोललेलं नाही ऐकणार आहेस का तू? नाहीतर माईसारखी राघवन आई सुद्धा. मग ते पुन्हा असं नाही बोलायचं. जाऊ देत, चल आपण शाळेत जाऊ. चल. दादा, माई आपल्याला सोडून गेली, पण आता आपण भविष्याचा विचार करायला हवा. कसलं भविष्याचा विचार? म्हणजे हेच की पुढे काय करायचं. जमिनीचा आणि पैशांचा अर्धा वाटा माझ्या नावावर होणार आहे ना. ते कधी होणार तेच बोलायचंय. माई जाऊन अजून 2 दिवस नाही झालेत आणि तू तुझ्या वाट्याच्या गोष्टी करतोयस. काहीच कसं वाटत नाही तुला? त्यात काय वाटायचं? पुढे जाऊन याच गोष्टीमुळे आपल्या नात्यात दुरावा निर्माण होऊ नये म्हणून आत्ताच चांगल्या विचारसरणीने वाटणी करू, एवढंच म्हणणं आहे माझं. म्हणजे जणू तू वाटच पाहत होतास कधी माईला काय होते आणि तू तुझा वाटा मागतोस. दादा, काहीही बोलू नकोस हा. माई गेली त्याचं दुःख मलाही आहे. हो, जशा त्या तुमच्या आई होत्या तशाच आमच्याही आई होत्याच की. आणि वाटण्यांचं म्हणाल तर त्या कधीतरी कराव्याच लागल्या असत्या. हो, कराव्या लागल्या असत्या, पण तुझ्या जागी जर का कोणी दुसरं आलं असतं ना सून म्हणून, तर निदान या अशा वेळी तरी कराव्या लागल्या नसत्या. वहिनी, तोंड सांभाळून बोला. तुम्ही सरळ असं म्हणताय की हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. हो, तुझ्यामुळेच होतं हे सगळं काही. अगं, नवऱ्याला सांभाळावं, त्याच्या पाठीशी उभं राहावं, नाती जपावी, हे सगळं असतं बायको म्हणजे. त्यापैकी एक तरी गोष्ट तू कधी केली आहेस का ग? हा, कुटुंबाला एकत्र आणण्याचं सोडून तोडण्याचाच विचार नेहमी करत राहिलीस तू. माणसं जोडून संसार होत असतो आणि तोडून फक्त विध्वंस. दादा, तुझ्या बायकोला सांग, माझ्या बायकोला काही एक बोलायची गरज नाही. खाऊ घातलं नाहीये तिला तिने. तुझ्या वहिनीबद्दल बोलतोयस तू? अरे तुझं लग्न झालं नव्हतं तेव्हा आईचं प्रेम हिनच दिले तुला, आणि आज माहितीये खूप केलं, पण म्हणून काही उपकार नाही केले माझ्यावर. मी नव्हतं म्हटलं की माझ्यासाठी करा म्हणून, आणि हे दाखवण्यासाठीच केलं ना सगळं. अहो, कशासाठी बोलताय तुम्ही आणि कोणाशी बोलताय? त्यांच्याशी बोलणं म्हणजे दगडावरती डोकं आपटून घेण्यासारखं आहे. हो ना, मग आम्हाला आमचा हिस्सा द्या, म्हणजे तुम्हाला दगडावर डोकं आपटण्याची काही गरजच नाही. आयुष्यभर उपकार दाखवणारी ती म्हातारी मेली ना, ते बरं झालं एका अर्थानं. अविनाश, तोंडावर तुझ्या आईबद्दल बोलतोस तू? मारणार आहेस मला? मार ना, मार. लहानपणापासून तुझ्या सगळ्या लहान सहान चुकांकडे मी दुर्लक्ष केलं ना, तेच चुकलं माझं. वाटलं होतं लग्न झाल्यानंतर तरी सुधारशील, पण नाही, आणखीच बिघड केला. भाऊजी, म्हणायचंय काय तुम्हाला? माझ्यामुळे आणखीन बिघडलेत ते. तुम्ही मोठे आहात म्हणून मान ठेवते, काही वेळ ऐकून नाही घेणार. वा, म्हणजे मोठ्या माणसांचा मान ठेवता येतो तर तुला. पण तुझ्याशी तरी का बोलतोय ना मी? अगं, जिथं आमचंच नाणं खोटं निघालं तिथे दुसऱ्याकडे तक्रार का करायची आम्ही? दादा भास्कर, आता चल, प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. म्हणजे तलाठ्याकडे जाऊन तू चौकशी करूनही आलायस की ही सगळी प्रॉपर्टी कोणाच्या नावावरती आहे? अरे, स्वतःच्या आईवर आणि भावावर थोडाही विश्वास नव्हता? तू ही फालतू बडबड करण्यापेक्षा
स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं तर बरं होईल. मला वाटलंच होतं लग्नानंतर तुझ्या वागण्यात जो काही बदल झालाय ना त्यावरून कधी ना कधीतरी हा दिवस नक्की उजाडणार याची मला पूर्ण खात्री होती. काळजी करू नकोस. अर्ध्या प्रॉपर्टीचे पेपर्स तुझ्या नावाने मी आधीच तयार करून ठेवलेत. सुशीला पेपर्स घेऊन ये. आणते. चला सगळ्यांनी पटकन हे गणित सोडवा. जो चांगल्या प्रकारे सोडवेल त्याला प्रसाद मिळेल. कळलं? अरे ए घोड्या, नुसतं बसून करायलाच गणित सोडवायला सांगितलं ना. इकडे लक्ष द्या. सगळ्या विद्यार्थ्यांना एक सूचना आहे. आपल्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी गावात एक नवसाक्षर तयार करायचं आहे आणि 1 महिन्यानंतर आपल्या विद्यालयाकडून त्या नवसाक्षरांची चाचणी परीक्षा घेण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांचे नवसाक्षर पास होतील त्या विद्यार्थ्यांना शाळेकडून शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना नवसाक्षर बनवायचे आहेत त्यांनी आपली नावं वर्ग शिक्षकांकडे द्यायची आहेत. चला, अभ्यासच नाही निदान यात तरी दिवे लावा. कुणाकुणाला भाग घ्यायचा त्यांनी हात वर करा. दीपक चल ये, नावं लिहून घे. धन्यवाद. हे जर आधीच केलं असतं तर एवढा वाद झालाच नसता. जाऊ द्या सुरेखा, आपण बाहेर फिरायला जाऊ. खूप दिवस झाले या घरातच चढतोय. जा, फिरायला जा, पण पुन्हा या घरामध्ये येऊ नका. आता वाटण्या झाल्यात आणि वाटणीनुसार हे घर आता माझं आहे. त्यामुळे पुन्हा या घरामध्ये येऊ नका. जा इथून. भाऊजी आम्ही जायचं कुठे? कुठेही जा. एवढी जमीन आणि एवढा पैसा दिला ना तुम्हाला, मग जा कुठेही घर बांधा आणि राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घर बांधलं तरी सुद्धा त्या फक्त 4 भिंती असतील. घरासाठीची माणसं आणि जी नाती हवी असतात ती तुम्ही कमावली आहेत. दादा, उगीच लेक्चर देऊ नकोस. आम्हाला कुणाचीही गरज नाही. कळलं? गरजेसाठी नाती नसतातच, ती समजून घेण्यासाठी असतात. अरे बाप रे, आता हिचं नात्यांवर लेक्चर सुरू झालं. सुरेखा, बॅग भर. म्हातारीच्या जाण्याने एक गोष्ट बरी झाली. ज्या कामासाठी आपण आलो होतो ते काम झालं. चला. तुम्ही शाळा शिकणार का? अरे आता काय शाळेत जातलं, तुका नाही काम नंदो म्हणा ती हैसर इलस. तुम्ही शाळेत नाही जायचं काका, मी तुम्हाला घरी येऊन शिकवणार. अहो, ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल फक्त तिरस्कार आहे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात इतकी हळहळ का? कारण समोरचा माणूस कितीही बदलला, तो कसाही वागला तरी सुद्धा आपण आपला गुणधर्म नाही ना सोडू शकत. मला ना कधी कधी तुम्हाला काय म्हणावं हेच कळत नाही. अहो, त्यांना इतकं समजावूनही त्यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाहीये. मला एक खूप छान काकी भेटलीये, तिला शिकायचंय. मी त्यांना सांगितलंय की मी उद्यापासून येईन तुम्हाला शिकवायला. बरं झालं मुक्ता, तुला कोणतरी भेटलं. मला तर आता लोकांना विचारायची सुद्धा भीती वाटते